तर मित्रांनो, सध्या आपण आहोत निलंगामध्ये. तर निलंगामध्ये येण्याचं आपलं खूप मोठं कारण आहे. तर आज आपण निलंगा येथील श्री राधाकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशन इथं या आश्रम मध्ये आलेलो आहोत. तर काही दिवसापूर्वी, काय तर माझ्याशी महिना झाला असेल, या फाउंडेशन मध्ये आपलं एक पंढरपुरातनं रेस्क्यू करून माणूस आणला होता. त्यांचा व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड केला. त्यांच्या घरच्यांचा शोध करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करण्याची रिक्वेस्ट केली. व्हिडिओ व्हायरल झाला, व्हिडिओ घरापर्यंत गेला आणि त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ जाऊन पोहोचल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना घ्यायसाठी आज या ठिकाणी निलंग्या येथे येत आहे. तर आपण जे प्रामाणिक प्रयत्न केला होता या आजोबांना त्यांच्या घरी पाठवण्याचा, त्या प्रामाणिक प्रयत्नामध्ये सर्वप्रथम हा वाटा तुमचाच आहे, कारण तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला नसता तर व्हिडिओ घरापर्यंत गेला नसता. तर सर्वप्रथम हा वाटा तुमचा आहे. दुसरा वाटा 1, 1.5, 2 महिने त्या आजोबांना आपल्या अक्षयभाऊन सांभाळण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांचं बी आभार आपण नक्कीच मानूया, कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये कोण कोणासाठी काम करत नाही आणि जे लोकांसाठी काम करतात ते नक्कीच एक देवाचं आशीर्वाद त्यांना वेगळंच भेटलेलं असतं. कारण समाजाचं आपण काहीतरी देणे घेतले आणि ते देणं आपण फेडलेच पाहिजे. या मानसिकतेतनं आज आपण समाजासाठी कार्य करत आहोत आणि अशा अक्षयभाऊ सारखे माणसं आपल्या सोबत असल्यामुळं आपलं कार्य खूप सोपं होत आहे. तर सर्वप्रथम अक्षयभाऊला या आजोबांविषयी थोडी माहिती विचारू. आश्रम मध्ये आल्यानंतर यांनी कसं त्यांचा सांभाळ केला आणि यांची माहिती यांच्या थोडक्यात जाणून घेऊ. तर आजोबांनी जे तुम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल थोडक्यात सांगा. पहिल्यांदा आम्ही त्यांना नानसगावमधून, म्हणजे तुमच्या कॉलाला, म्हणजे सलमान भाईंचा कॉल आला की मला असे 3 पेशंट आहेत, तुम्ही रेस्क्यू करता का त्यांना, म्हणजे तुम्ही सांभाळता का. म्हटलं ठीक आहे, आपण त्यांच्यासाठी काम करलो की 100% आपण सांभाळू, ते माणसं कसे काय असणार. तिथं आम्ही सलमान भाईच्या सांगण्यानुसार तिथं पोहोचलो. तिथं जाऊन त्यांना बघितलं. हे लोक यायला तयार नव्हते. ते म्हणाले की बाबा साहेबांना बोलायचं. साहेब कोण म्हणलं तर सलमान भाई. मी यांना व्हिडिओ कॉल केला, दाखवलं, बघितले. मग यांनी जा म्हणल्यास निघाले, पण एक माणूस येत नव्हता, म्हणजे की आजोबा, म्हणजे आम्ही यांना बाबा म्हणतो. ते आम्हाला कमीत कमी 2 तास आम्हाला त्रास दिले की बाबा येत नाही म्हणून. आलेच नाहीत. शेवटीला जबरदस्ती त्यांना गाडीमध्ये घेऊन आलो आम्ही. इथं आले 1-2 दिवस, म्हणजे खूपच त्रास झाला. जेवण करणे नाही, आंघोळ करणे नाही, कोणाला बोलणे नाही. आजच्या डेटला त्यांची अशी, म्हणजे आम्हाला एवढी मदत आहे. हे जे लोक आहेत आमच्यापाशी सांभाळायला आम्ही ठेवलेले, या लोकांना त्यांनी सांगतात जेवण करा, आंघोळ करा, स्वतः झाडे घेऊन झाडायला लागतात. आम्ही उठण्याच्या अगोदर झाडायला चालू करतात. त्यांनी 2-3 दिवस अगोदर आमच्याकडे लक्ष नाही, त्याने आम्हाला साथ देत नव्हते. बाथरूमला जाणे नाही, 3-3 दिवस अंडास करत नव्हते त्याने. जे की त्यांना आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेले की मला काय झाले, तिथं नेऊन दाखवलं. मग त्यांनी बघितलं त्यांचं काय झालं, तर त्यांनी मेडिसिन वगैरे दिले, झाली तब्येत त्यांची रिकव्हर झाली. काहीच कसलाच प्रॉब्लेम नाही. फक्त एखादा त्यांना म्हणलं तर काय, एखाद्या माणसाची गरज आहे सांभाळण्याची. आमच्याकडून जे व्हायचं ते आम्ही केलो. आता यांचा मुलगा येणार आहे म्हणून तो सांभाळ. तर आजोबा जाणार आता करमल का तुम्हाला? करमणार नाही. आम्ही 3 दिवस झाले तेच सांगायला, तुमचा कॉल आल्यापासून तेच म्हणाले किंवा त्यांना म्हणले आम्ही की बाबा तुम्ही आजोबा जर तुम्ही इथून गेलो, म्हणजे बाबा म्हणतात ना त्यांना, बाबा तुम्ही इथून गेलो तर आम्हाला करमणार नाही. ते म्हणतात की बाबा मी थोडीच दूर जाणार आहे, येणार आहे परत तुमच्याकडे, लय लांब जाणार नाही. त्यांना काय मला सांभाळणार आहे काय, नाही सांभाळत तुमच्याकडे येतो परत, असं म्हणतात आम्हाला ते. तरी पाहू शकता मित्रांनो, प्रेमाचा लळा लागलेला आहे आश्रम मध्ये, कारण प्रत्येक व्यक्तीला हे हक्कानं जेवासाठी सांगतात. तर आजोबा, तुमच्या घरापर्यंत व्हिडिओ गेलाय आपण तो काढलेला गेल्या वेळेस. तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायला येणार आहे, जायचंय घरी, काय करायचं बघूच ना आता समजायचं ह्याच्यावर. तर पोरगा यायला लागलाय तुमचा मुलगा, येऊ द्या ना, तुमची मंडळी सगळेजण यायला लागले. ते येऊ द्या ना मग. जाणार का घरी? येत नाही तर अहो यायला लागले तो, येत बरं, येऊ द्या ना मग. आता येतील एक 10-15 मिनिटात. येऊ दे. जाणार का घरी का राहायचं इथं? कोणाला? तुम्हाला नाही, मी गावाकडे जाणार. घराकडे गावाकडे 4 गडी इथं, बैल इथं, शेती किती आहे? मग कळेल 70 एकर आणलं तिथं आम्ही बाळापूरला. आम्ही 50 एकर म्हणलेले आणि 20 एकर वाढवले. नाही तिथं आहे, मग इथं 40 होतोय ना. कुठे 40? गावाकडे 40 आहे, अजून कुठं आहे? हं. तर मित्रांनो पाहू शकता की सोशल मीडियामध्ये किती पॉवर आहे. त्याला चांगलं राहणं म्हणून गावाकडे रावजी बाबा म्हणलं, पहिलं जुनं घर आहे, जुनं घराला तू मालक मोठा रावजी. त्याचे हो हो म्हणला, महिना 15 दिवसाला
इकडं पसारा घेऊन आला ट्रॅक्टर तिकडं ठेवून दिला, बैल ठेवून दिले, मग तुम्ही लोकांचं स्वाधीन केले. स्टँडवर का राहत होता तुम्ही? हा? स्टँडवर का राहत होता? हं. बस स्टँडवर का राहत होता? पंढरपूरच्या बस स्टँडवर का राहत होता तुम्ही? नाही आम्ही तुम्हाला कुठने घेतलं? पंढरपूरच्या बस स्टँडवरच घेतलं का नाही? स्टँडवरच मग ते साहेब म्हणले काम होतं ते लोकांना दिलं तर ना 50 एकर रान. तर मित्रांनो डोक्यात तेवढंच आहे. मग तेवढं कमी ना. 50 एकर जमीन कमवली आणि बेवारस झाल्यानंतर पुन्हा बेवारस माणसाला त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्याचं कार्य आज तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं किंवा श्री राधाकृष्ण फाउंडेशन यांच्या सहकार्यातनं आणि आपल्या बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा या वृद्धवाक्य सोबत घेऊन आज आपण हे कार्य करत आहोत आणि या कार्याचं फळ आज आपल्याला या आजोबांना घरी पाठवताना भेटत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. त्यांचा मुलगा त्यांचे घरची त्यांना घ्यायला येत आहेत. त्यांना सुखरूप घरी पाठवताना पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर आहे का? बोला की बरोबर आहे ना. हा, मग बरोबर आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. जायचं ना आता पंढरपूरला? हाच ना का हो? तुमच्या गावाकडे जायचं का पंढरपूरला? गावाकडे जायचं? कुठल्या गावाला जायचं? बाळापूर. मुलगा न्यायला आला आता तुम्हाला, मुलाकडे जायला लागतंय. मुलाकडे का मुला घरी नाहीच ना. मग कुठे जाते? कुठं इथंच आहे मामापाशी. बरं, जिथं मामा मुलगा राहील तिथं तुम्ही राहायला तयार आहे ना? कोण? मुलगा राहील तिथं. मला दोन्हीकडे मी काय काय करणार आहे? दोन्हीकडे काय करणार आहे मी? एकीकडे बाळापूरला राहू का इथं गावाकडे राहू? तुम्हाला जे सांभाळेल त्याच्यापाशी तुम्हाला राहायला लागेल. इकडं 6 महिने इकडं 6 महिने. हा हा मग हा, चालतंय. आता 6 महिने एकड मुलाकडे राहावं. त्याला राहावं लागेल आणि एकड मला राहावं लागेल. चालतं ठीक आहे. हा. चालतं ठीक आहे. चालतंय. एकदा तुम्ही- राहिलं तर तुम्ही ते काय विषय वावर नाही ना तुमचा, तुम्ही त्याला- सांगायला तयारच आहे ना? पुन्हा नाही बा, पुन्हा बरं. तर मित्रांनो हा, त्याला नाही काहीच नाही देत मी, ना असं. काहीच नाही त्याला जवळच येऊ देत नाही असं म्हणलं तर वेगळी बाजू. तुमच्या हाताने तुम्ही वाटोळ करून घ्याला मी तरी काय करू? बरं असं दे, काय टेन्शन घेऊ नका. मित्रांनो त्यांचे घरचे त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत. अजून पोराला शीज दिली नाही, चापट हाणली नाही. हा, असू दे, तुम्ही चांगलं हा, मोठं मग- मला आहे. तर यांचा विषय काय, यांचे दोन घर मला आहेत. बरोबर चापट आहे. हाणली आहे. किती मुलीच्या दिवस घरी पण झाली तर. बर मुलीच्या घरी पण राहतात आणि मुलाच्या घरी पण राहतात. पण मुलाच्या घरी आणि मुलाच्या इकडे ये जा करण्यात त्यांनी मध्येच त्यांचं जरा मानसिक संतुलन व्यवस्थित नाहीये. त्या तावात ते त्या विषयामध्ये बेवारत झाले. बेवारत झाल्यानंतर पंढरपूर बसस्थानक आपल्याला आढळले. आपल्याला पंढरपूर बसस्थानकला आढळल्यानंतर त्यांनी गाव आपल्याला सांगितलं नाही आणि घरची कोण आहे तर घरची कोणच नाही म्हणले. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता. तर त्यांचा मुलगा आहे, मुलगी आहे, फॅमिली चांगली आहे. तर विषय आहे की त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांना बेवारस होण्याची वेळ आली. बेवारस अवस्थेत आपल्याला गावल्यानंतर आपण त्यांना आश्रम मध्ये दाखल केलं. त्या आश्रम मध्ये मनोरुग्ण चालत नव्हते म्हणून परत ह्या आश्रमला त्यांना अक्षयभाऊंनी घेऊन आले आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घरापर्यंत व्हिडिओ गेला. घरी व्हिडिओ गेल्यानंतर त्यांच्या मुलाला दुसऱ्या दिवशी मला फोन आला. फोन आल्यानंतर त्यांनी म्हटले आपण उद्या सकाळी दादांना घ्यायला जाऊ. तर आज आम्ही निलंगा येथे आलेलो आहोत त्यांना घेण्यासाठी. तर सर्वप्रथम तुम्ही कुठल्या गोष्टीचं वाईट प्रकारे समर्थन करून घेऊ नका. मुलाची बाजू क्लिअर आहे. फक्त वडिलांचं मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्यामुळं आज बेवारस होण्याची वेळ आली. दुसरं काय विषय नाही. दादा 2 मिनिटं या. तर हे किती दिवस झाला बेवारस होते? बेवारस म्हणून नाही, कारण ती माझ्यापासून जाऊन साधारणतः 3.5-4 महिने झालं आणि माझ्याकडून सांगून गेलती की मुलीकडे चाललो म्हणून. आणि मुलींचा आपला कॉन्टॅक्ट किती नसल्यामुळे दिवस मला हरवलेले? माहित नाही की त्यांनी इकडे कधी आले किती म्हणून. दिवस हरवलेले ते? ती मला सांगता येणार नाही, कारण ती मुलीकडून कधी आली हेच मला सांगता येणार नाही ना क्लिअर. तुम्ही बस स्टँडला किती दिवस राहत होता? हा? बस स्टँडला किती दिवस राहत होता तुम्ही? बस स्टँडला नाही त्या साहेबाच्या इथं राहिलो होतो. किती दिवस ते राहिला? 5 महिने. 5 महिने. जे का चोरून सांगायचं का 5 महिने तुम्ही राहिलो होतो. अंजनाकडून कधी आले इकडे पंढरपूरला माझ्याकडे येण्यासाठी कधी आले होते अंजनाकडून? मला इकडे सवडगावच्या मला कळणार. तर मित्रांनो डोक्यावर थोडा परिणाम असल्यामुळं आपण जास्त काय बोलू शकत नाही. गैरसमज बाळगू नका. वाईट पद्धतीनं कोण कोणाविषयी समर्थन करत नाही. जे काय आहे उघड सत्य तुमच्या समोर आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळं आज त्यांना बेवारस होण्याची वेळ आली. पण तुमच्या सहकार्याने व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत गेला आणि घरापर्यंत व्हिडिओ गेल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी त्यांचे मंडळी आणि त्यांचे मामा निलंगा येथे मेवणे निलंगा येथे त्यांना घेण्यासाठी आलेला आहे. एवढ्या लांब माणूस असंच येत नाही. पंढरपूर पासून 200 किलोमीटरचं अंतर कापून
हे त्यांच्या वडिलाला घेण्यासाठी आज निलंगे येथे आलेला आहेत. तर सुखरूप त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचं कार्य आपण करू. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. मला सोडून साहेब बसून द्या नाही मिळवण्यासोबत जाणार आहे का तुमच्या मिळवण्यासोबत? हे आहे ना मग हो का हे मिळवण्यासोबत जाणार आहे का? जाते जाऊ दे काय व्हायलंय त्याला गाडी आमच्यापेक्षा मोठी आहे तुमची. कधीच म्हणणार नाही काय ती गाडी एक मला किती म्हणलेला तुम्ही गाडी तीन मधली एक मधली गाडी किती म्हणलं तुम्हाला? दोन आहे त्या गाड्या आता. चाललो नाही बाबू एक गाडी मला तीन मधली देणार होता. अंगठीच्या आजूबाजू देणार होता. मस्त पैकी राहा. इकडून घे इकडून मध्ये गाडी तर बसा तुम्ही. तीर्थक्षेत्र पंढरपूर. पंढरपूरला जायचे आता. कशी घ्यायची आता आता 3 दिवसांनी चालला का दोस्ताना निघाला का गळा भेट का गळा भेट घ्या. गळा भेट घ्या बाबा. गळा भेट गळा भेट. दोस्त इथपर्यंत होता म्हणा. 6 महिने होतो दोघं जण मिळून जीव लागला होता महाराजाला लई. जात होता कसं नाही जमत नाही आम्ही टोटल समजत होतो ना पण त्याच्यात बघितल्यावर खरं वाटलं. तुम्ही पण या काही दिवसानं ह्यांच्या पाशी घरी आपल्या. आता काय माहितीये मला आता ते पट्टा बिट्टा गाव मी आहे की गाव कोणतं पंढरपूरला त्या गावाची केसाळामध्ये पालख्या थांबतात बघा तिथं. तिच्या पण येण्यात आहे. वाकडी. हो शिलाव चला. तुम्ही बाहेर बरं का ECBC लावून हो चला चला चल उरका उरका तुम्ही येणार नाहीत का काय आमचं काय पंढरपूरला आणि मग आता पंढरपूरला जाऊन काय करणार आहे मी आहे की राव काय काळजी करताय हा हा जावा हो जावा चौकाश कुठे गेलं पाहिजे जावा चौकाश हा चाल हो हो लॉक करून टाका ग्लास लॉक करून टाका लॉक ग्लास खाली घे. बाय बाय करा बाबा बाय 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 येणार तर नाही परत आता. सोडून कसं जाणार आहे त्या साहेबाला सोडून जायच नाही ना. चल चल जाऊ मग 4 दिवस बाबा बाय. जावा चौकात जावा गाडी माग माग या बरोबर पडलं तिथलं फिरवा काय बाबा आपण म्हणल्यासारखं हे नाही. मित्रांनो आजोबांना त्यांच्या घरचे घेऊन गेलेले आहेत आणि या दादाच्या आश्रममध्ये ते बरोबर 1-1.5 महिन्याच्या आसपास त्यांनी कालावधी घालवला आणि आपलं जे ध्येय होतं की माणूस म्हणून एक हात मदतीचा करून व्हिडिओ व्हायरल करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत गेला आणि त्यांचे घरचे त्यांना नक्कीच घेऊन गेलेले आहेत. तर असं सहकार्याने सपोर्ट करत राहा. या दादांचं हे आश्रम निलंग्यामध्ये आहेत. तर या दादा त्यांच्या आश्रमची माहिती देतील. तर यांना इथं येऊन नक्कीच सपोर्ट करा. तुमचा वाढदिवस असेल, तुमच्या लहान मुलाचा वाढदिवस असेल, तुमच्या कोणाची पुण्यतिथी असेल तर असे कार्यक्रम नक्कीच अशा ठिकाणी साजरा करा. कारण इथं कार्यक्रम तुम्ही घेतल्यानंतर नक्कीच तुमच्या जिथं पुण्याचा वाटा किंवा कर्माचा वाटा जिथं आहे तिथपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर दादा तुमचा आश्रमचा पत्ता नाव नंबर सांगा. श्री राधाकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशन निलंगा हे आपल्या ट्रस्टचं नाव आहे, जे की लातूर जिल्हा निलंगा तालुक्यामध्ये आपलं MIDC येथे आपले ट्रस्ट आहे. तर हे नक्कीच येऊन भेट द्या. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्यांना. माझं नाव आकाश सोळंके. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9604 49 75 73. नक्कीच आश्रमला भेट द्या. निलंग्यामध्ये आश्रम आहे.
आणि तुमचं जे काही कार्यक्रम असेल ते नक्कीच बेगर बांधवांबरोबर साजरा करा. धन्यवाद.